ज्या बारामती ॲग्रोवरती मधल्या काळात कारवाई झाली त्याच्यानंतर ही अपेक्षित कारवाई होती, कारण मधल्या काळातही बारामती ॲग्रोचं नाव वारंवार येत होतं. आताही थेट कारवाई झालेली आहे. काय त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? तुम्ही वारंवार त्यावरती बोलतात, तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की नक्की काय तुमचं मत आहे त्या धाडींबद्दल आणि कारवाईबद्दल. हे जे सगळे अधिकारी आहेत ज्यांनी आजपर्यंत आमच्यावर विविध कारवाई केल्या, खरं तर ते त्यांचं काम करत असतात. त्यांचं काय चुकतं असं आम्ही म्हणणार नाही. त्यांना जे काही सहकार्य करायचं ते आम्ही करत असतो. फक्त ही जी कारवाई आता झाली, जेव्हा आम्ही युवा संघर्ष यात्रा काढली आणि लोकांच्या बाजूली सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही या सरकारच्या विरोधात जेव्हा बोलायला लागलो आणि सातत्याने बोलायला लागलो, त्यानंतर ही कारवाई झाली. त्यामुळे ह्या गोष्टीचं काही प्रमाणात पूर्वी आश्चर्य वाटलं असतं, पण आज आश्चर्य वाटत नाही. पण तरीसुद्धा अधिकारी आले, त्यांना जे काही सहकार्य करायचं होतं ते आम्ही केलं. आणि आज जर आपण बघितलं तर दुर्दैवाने सामान्य लोकांना सुद्धा जर विचारलं की आपण जर राज्य सरकार नाही तर केंद्र सरकारच्या विरोधात बोललो तर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे एखादी संस्था जी ईडी असेल नाही तर इतर प्रकारची संस्था ही येऊ शकते असं सामान्य लोकांना आता वाटायला लागलं. ते कुठेतरी दुर्दैव आहे, पण जे काही सहकार्य करायचं ते आम्ही करू. पण तुम्ही या कारवाईबाबत बोलताना काही मधल्या काळात स्टेटमेंट्स केली होती. सगळ्यात महत्त्वाचं ते होतं की घरातलंच कोणीतरी आहे, घर का भेदी तुम्ही याच्यामध्ये एक दिलं होतं, दिल्लीला कोणतरी गेलं होतं. हे नक्की काय होतं त्याच्याबद्दल तुम्ही स्पष्टता अजून दिलेली नाही. याच्यामध्ये कसं असतं की दिल्लीला गेल्याशिवाय अशा प्रकारच्या कारवाई होत नसतात. आणि 7-8 दिवसापूर्वी काही भाजपचे लोक आणि त्यांच्याबरोबर जे लोक आमच्याबरोबर होते, आदरणीय पवार साहेबांबरोबर होते, त्यातले काही लोक हे दिल्लीला गेले होते. चर्चा झाली असं आम्हाला कळतं आणि त्यानंतर जी काही कारवाई झाली. आता ठीक आहे, कारवाई झालेली आहे. आपल्याला अभ्यास करावा लागेल की आमच्यावर कारवाई होण्यापूर्वी 7 दिवस आधी कुठला नेता तिथं गेला होता, मग आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय राजकीय द्वेषातून हे केलं गेलं आहे का. पण तुमच्याकडे काही माहिती आहे का? तुम्ही आरोप एवढा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आरोप हा करताय, म्हणजे तुम्ही मागे बोलला होता आताही बोलताय. तुमच्याकडे याबाबत काही माहिती आहे का की हा कोण नेता आहे किंवा का त्यांनी असं केलं असावं? कसं आहे की आता कारवाई झालेली आहे, त्याला आम्ही उत्तर देत आहोत. जेव्हा माझ्या पोल्युशन विभागाने सुद्धा कारवाई केली होती, काही प्रमाणात लोकांना सुद्धा कळलं होतं कुणी ती कारवाई आमच्यावर केली होती. आता कारवाई झाल्यानंतर त्याला उत्तर देणं हे आमच्या सगळ्यांची महत्त्वाचं आहे. आणि आजच्या काळामध्ये महत्त्वाचं काय आहे की कारवाई केल्यानंतर सुद्धा आम्ही लोकांच्या बाजूला आदरणीय पवार साहेबांबरोबर राहून हे लढणार आहोत, लढत आहोत. त्यामुळे हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही जर एखाद्याचं नाव घेतलं तर चर्चा त्या नावाच्या अवतीभोवती होत राहील. आणि मग जे मेन मुद्दे आहेत, महाराष्ट्राला ज्या काही आज अडचणी आहेत त्याच्यावर कुणीही लक्ष देणार नाहीत. त्यामुळे आमच्यावर कारवाई झालेली त्याला उत्तर आणि आम्ही लढत राहू. पण महत्त्वाचं काय की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या काही आज सामान्य लोकांना अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा होणं जास्त महत्त्वाचं आहे. नाही, पण तरीसुद्धा तुम्ही, कारण हा काही साधा सुद्धा आरोप नाही रोहितजी, हा फार गंभीर आरोप आहे. म्हणजे कुठल्या तरी नेत्याच्या सांगण्यावरनं कारवाई होते या दिशेने तुम्ही पॉईंट आऊट करताय. त्यामुळे जर त्या नावावरती चर्चा होईल हा तो तर नंतरचा भाग झाला, पण कळायलाही हवं जनतेला, तुमच्या समर्थकांना, पक्षातल्या लोकांना की हे का होत आहे. कारवाई का होती हे तर आता सामान्य लोकांना प्रश्न केला तर तेच उत्तर देतील की जे कोणी सरकारच्या विरोधात बोलतो त्यांच्यावरती कारवाई होती. आता कारवाईला सहकार्य आम्ही करतोय का? 100% आम्ही ते करत आहोत. आधीही केले आणि याच्या पुढेही करणार आहोत. कोण कोण याच्यामध्ये आहे याचा काही प्रमाणात लोकांना अंदाज आहे. फक्त माझा थोडा स्वभाव वेगळा आहे. मला ह्या गोष्टी माहीत असताना योग्य वेळेस ह्या सगळ्या गोष्टी मी बोलेल. सगळ्याच गोष्टी एका वेळेस बोलणं हा माझा स्वभाव नाही. काही पुरावे आहेत, योग्य वेळ आल्यानंतर कदाचित इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही हे सगळे पुरावे देऊ. आणि त्याच्याचबरोबर काही जे काही नेते आहेत नाहीतर काही लोक आहेत जे वेगळ्या पद्धतीने ताकद दुसऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी वापरत आहेत, त्यांच्याबद्दलच्या पण काही गोष्टी फाईल आमच्याकडे सुद्धा आहेत. पण आजच त्याबद्दल आपण बोलत राहिलो ते हे कितपत योग्य आहे? कारण का शेवटी मी सातत्याने हेच बोलत आलो आहे की मी आधी व्यवसायात आलो मग राजकारणात आलो. काही लोक राजकारणात आधी आले, मोठे नेते झाले आणि मग ते व्यवसायात आलेत. आणि व्यवसायात आल्यानंतर त्यांना पैशाची कुठेही कमतरता पडलेली नाही. आता हे जे काही लोक आहेत त्याच्याबद्दलचे अनेक पुरावे, कुणी रिअल इस्टेटमध्ये असेल, कुणी शुगर इंडस्ट्रीमध्ये असेल,
कुणी इतर वेगळ्या व्यवसायामध्ये असेल, हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, पण ते योग्य वेळेस आम्ही ते पुरावे लोकांसमोर आणू.